बोलो कितने भी बोल, तुम सियासती बेशरम रह गए, सियासती बेशरम रह गए। शोलाए आग बनकर गैरों पे बरसने वाले, शोलाए आग बनकर गैरों पे बरसने वाले, अपनों के लिए हर कोई बन के हमदम रह गए, अपनों के लिए हर कोई बन के हमदम रह गए। मक्तन राजा फरमाएगा, ये शेर आखिरी शेर है और इसके बाद मैं आपसे रुखसत हो जाऊंगा। तो देखिए ये ख्याल कि वक्त आ गया है, वक्त आ गया आपके विदाई का सागर, वक्त आ गया आपके विदाई का सागर। दिल हुआ नरम, दिल हुआ नरम, आंख में भर के शबनम रह गए, आंख में भर के शबनम रह गए। सागर है और सागर की कुछ लहरें जो अपने अभी यहाँ पर सुन तो अपने आप में मेरे साथ है। और आपने तो पूरा सभा बना दिया और सिर्फ जावड़े और गरज आपका स्वागत कर रहे हैं और बिल्कुल क्या जाता आपका स्वागत कर रहे हैं। के लिए हिंदू और मुसलमान एक थे। हमने परमात्मा को बांट रखा है, परमात्मा तो एक है, लेकिन किसी ने मस्जिद में, किसी ने मंदिर में, किसी ने किसी में बांट रखा है। तो ये बंटवारा मंदिरों का हो, लेकिन जिलों का बंटवारा कभी न हो। और इन शायर की इसमें लहरों में, इसलिए भाइयों इन सागर जो पुस्तक लिखी है, इसलिए मैं मेरी शुभकामनाएं देकर मैं अपने विचारों को सम्मानीय जवान शेख साहब जो यूएससी है और पुलिस प्रशिक्षण केंद्र के प्राचार्य भी है, साथ साथ बहुत अच्छे शायर भी है। मैं उनसे गुजारिश करूंगा कि आप सुरेश जी को शुभकामनाएं। आदरणीय व्यासपीठ, साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी माझ्या निवासस्थानी गीर साहेब आले आणि त्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. त्यांना कोणीतरी माझ्याबद्दल सांगितलं की थोडीशी मला उर्दू शायरीबद्दल माहिती आहे वगैरे वगैरे. त्यांनी काही गझला त्यांच्या आणल्या होत्या. मी त्यांना त्या गजला ठेवून जायला सांगितलं आणि त्यांनी विनंती केली की आपण काही पेश लफ्ज याच्यावर घ्या. मी त्या ठेवून घेतल्या गजला आणि एक 4-8 दिवसामध्ये त्या सगळ्या गजला वाचून काढल्या. मित्रांनी चकित झालं की गझल ही तयार होत नसते, तिकडे पलीकडे झाड पाकडे असं गझल नाही जमत. मुक्त छंद नसतो ते, गझलमध्ये बंदिश असते. रदीफ, काफिरा, खयाल सगळ्या गोष्टी मोजून मापून असतात. तेवढ्या त्यात बसल्या तरच ती गझल म्हटल्या जाते. आधार त्याला गीत, नजम असं काहीतरी दुसऱ्या याच्यात बसावं लागतं. आणि मी चकित झालो, त्याने विचारलं की मुले मला उर्दू येत नाही, आताही येत नाही. मला एक लहानपणी माझ्या एका बुजुर्ग माणसाने सांगितलेली गोष्ट आठवली की लहान मुलाला जर कुठली भाषा जर शिकवली नाही तर तो उर्दू शिकतो, असं मला सांगण्यात आलं. मला एकदम आठवलं ते आणि म्हटलं की एक चमत्कार है कि जो आदमी कोई भाषा जानता ही नहीं उसमें इतनी बेहतरीन शायरी कर सकता है. आणि मग मी त्यांना सलाम केला. क्या बात आहे. आणि मित्रांनो त्यांच्या वेगवेगळ्या छटा ज्यावेळेस पाहिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब म्हणे याच्यामध्ये रोमांस आहे, याच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम्स आहेत, याच्यात आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की गझल का अर्थ होता है औरतों की बात, गजल का डिक्शनरी मीनिंग होता है कि औरतों की बात. औरतों की बात जाहिर है झगड़े की बात हो नहीं सकती, प्रेम और रोमांस की बात होती है. तो गजल जो गजल कहने में आता है वो सिर्फ वो है
अगरचे कोई उससे डील करता है, उससे डील करता है, तो कोई उसमें कोई ऐप की बात नहीं। रही बात उनके अंदर तगय्युरात, जो चेंजेस आते गए, उनके अंदर एक खास बात मैंने देखा है, बीइंग ए पुलिस ऑफिसर, मैंने खास बात देखी है कि हमारे देश में, दुनिया में आप कभी नहीं देखोगे, दूसरे देशों में कभी नहीं देखोगे, लेकिन हमारे देश में खास बात है, किसी को भी विरोध अगर से जताना है तो पहला पत्थर एसपी को मारना, एसपी को जलाते, बड़ी बड़ी लग्जरी को जलाते, लोगों की गाड़ियों को जलाते, पब्लिक प्रॉपर्टी को जलाते। तो उसमें होता ही है कि ये किसकी मर्जी है, हिंदू की जल्दी और आपके कार्यक्रम में आगे आता हूं। हिंदीमध्ये मी जे मला सांगायचं होतं ते आपल्याला सांगितलं आणि त्यांच्या या कार्यक्रमाला आलो। या कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रचंड मित्र परिवार वगैरे पाहिला, अतिशय छोटासा घरेलू कार्यक्रम असताना सुद्धा इतके चांगले लोक, इतक्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना मी, दिग्गज लोकांना मी ओळखतो आणि त्यांच्या प्रेमाची पावती आहे आणि मी अगदी मनाच्या खोल कप्प्यातून अशी ईश्वर से कामना करता हूं कि आपके दिन थोड़े नहीं रह गए, बल्कि आपकी एक नई जिंदगी शुरू हुई है और आपको ईश्वर आपल्याला आयुष्य देवो, एवढं उदंड आयुष्य देवो की आपले असे अनेक दिवाण, असे अनेक पुस्तकं प्रकाशित करण्याची आपल्याला संधी मिळो आणि आपल्या या शायरीमुळं, आपल्या या गझलांमुळं जो एक सांधा दुरावत चाललेला आहे, सामाजिक सांधा दुरावत चाललेला आहे, तो पुन्हा एक जागी हो। मित्रांनो लक्षात ठेवा, भारताचा इतिहासाचे इतिहासकार आपल्या समोर आहे, भारताचा इतिहास आपण उचलून पहा, ज्या ज्या वेळेस भारतामध्ये आपसात फूट पडली, देशाचं नुकसान झालेलं आहे, तर देशामध्ये आपल्या सगळं आहे, एकात्मतेची थोडीशी कमतरता आहे आणि त्या एकात्मतेच्या कमतरतेला यांनी जे भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तो छोटा जरूर असेल, परंतु त्याची व्हॅल्युएशन जर आहे, किंमत जी आहे ती अनमोल आहे आणि या प्रसंगी मी त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि त्यांना एक उदंड आणि चांगलं आयुष्य लाभो अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो। थांबण्याच्या पूर्वी त्यांनी मला एक आदेश दिलेला आहे की एक गझल ऐकवा, तर तुम्ही ती सहन कराल अशी अपेक्षा बाळगून एक 4 ओळी असं ऐकवतो। त्यांनी बीइंग ए हिंदू, तसा मी बीइंग ए मुस्लिम, हिंदू बांधवांच्या बद्दल एक सच्च्या मुसलमानाच्या काय भावना असतात त्या मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी मी पोलीस ऑफिसर म्हणून उभा नाही, लक्षात ठेवा, एक कवी आणि एक शायर आणि एका शायरचा गौरव करता या दृष्टीने मी या ठिकाणी उभा आहे। त्यांनी मुस्लिम लोकांबद्दल, मुस्लिम इस्लामबद्दल अतिशय गौरववाद काढलेले आहे, त्याची परतफेड तर करता येणार नाही, पण एक प्रेमाची पावती म्हणून मी एक 4 शेर आपल्याला ऐकवतो। ते माझे स्वतःचे तयार केलेले शेर आहेत। अर्ज किया कि हम बड़े भाई हमारे मान होना चाहिए। एक मुसलमान एक हिंदू से कह रहा है कि हम बड़े भाई हमारे मान होना चाहिए, हिंद में हिंदुत्व का सम्मान होना चाहिए। हम बड़े भाई हमारे मान होना चाहिए, हिंद में हिंदुत्व का सम्मान होना चाहिए, तेरा हो कि मेरा हो नुकसान तो भारत का है, तेरा हो या मेरा हो नुकसान तो भारत का है, हिंद में अब बंद ये नुकसान होना चाहिए, हिंद में बंद ये नुकसान होना चाहिए, भेद मिटने चाहिए, मतभेद मिटने चाहिए, भेद मिटने चाहिए, मतभेद मिटने चाहिए, हिंद में खुशहाल हर इंसान होना चाहिए, हिंद में खुशहाल हर इंसान होना चाहिए, हैं बड़े भाई हमारे मान होना चाहिए। चंद्रयानची मोहीम मध्येच आखण्यात आली, त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली होती ती या 2 ओळीमध्ये मी शब्दबद्ध केलेली आहे। चांद पर जाने से पहले सबको रोटी तो मिले,